पुणे जिल्ह्यात आधीच कोयता गँगच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत असताना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगनं थेट पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री शहरातल्या प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर बिश्नोई गँगच्या शार्पशूटर्सनी गोळीबार केला। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातला विस्तार आता चिंतेचा विषय ठरतोय। शुक्रवारी रात्री 9:20 सुमारास ही थरारक घटना घडली। पिंपरी चिंचवडमधल्या नामांकित एजे फर्निचर मॉलच्या समोर एका दुचाकीवरून 2 अज्ञात हल्लेखोर आले। रात्री 9:24 सुमारास या हल्लेखोरांनी आपल्याकडच्या रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेनं एकामागोमाग एक 5 ते 6 राऊंड फायर केले। हे हल्लेखोर अत्यंत सराईत होते। त्यांनी नेम धरून मॉलच्या नेमप्लेटवर आणि काचेच्या भागावर गोळ्या झाडल्या। गोळीबाराच्या आवाजानं परिसरात मोठी पळापळ झाली। गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून वेगानं पसार झाले। या गोळीबाराची अधिकृत जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य शुभम लोणकर यानं स्वीकारली आहे। लोणकरनं फेसबुकवर पोस्ट टाकत या घटनेची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यानं मॉलचे मालक अशोक जैन यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अशोक नैन हे एमडी ड्रग्ज तस्कर असल्याचा दावा बिश्नोई गँगनं केलाय। बिश्नोई गँगनं केवळ गोळीबार करून दहशत निर्माण केली नाही तर मॉल मालकाला थेट मृत्यूची धमकीही दिली। लोणकरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल। या धमकीमुळे व्यावसायिक वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। साधारणतः 9:20 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी जे फर्निचर मॉल आहे या ठिकाणी 2 अज्ञात इसम जे 2 व्हीलरवरून आले होते आणि त्या 2 व्यक्तींनी त्या ठिकाणी एजी फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने त्या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या ज्या पिस्टलमधून काही त्याच्यामधून काही राऊंड फायर केले आणि ते बाहेरच्या दिशेने निघून गेलेले आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी सर्वस्वी तपास चालू आहे। त्या ठिकाणी हे कोण व्यक्ती आहेत, काय आहेत याच्याबाबत तपास चालू आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले काय प्रायमरी? साधारणतः प्रत्येकाने एक 3-4 राऊंड फायर केलेले आहेत। त्याच्याबाबत सुद्धा आपण फॉरेन्सिकची व्हॅन आलेली आहे, त्याच्याबाबत पण आपला तपास चालू आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मॉल बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात 2 संशयित हल्लेखोर गोळीबार करताना स्पष्टपणे दिसतायत। गोळ्यांच्या आघातामुळे मॉलच्या दर्शनी भागातली काच फुटली असून घटनास्थळावरून रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्यात। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथकं तयार करून रवाना करण्यात आलेत। तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या मदतीनं हल्लेखोरांचा माग काढला जातोय। शहरातली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून कोणत्याही गुन्हेगारी टोळीला डोकं वर काढू दिलं जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। कोयता गँगच्या दहशतीनंतर आता थेट बिश्नोई गँगसारख्या मोठ्या टोळीनं शहरात गोळीबार केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। बिश्नोई गँगचा वाढता प्रभाव आणि त्यांनी पुण्यात केलेली ही धाडसी कारवाई पोलीस प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरतीये। या प्रकरणाचा पुढचा तपास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय। शगुप्ता शेख, लोकमत.com, पुणे।